10 जून 2018चा तो दिवस. रात्र होती. साधारणपणे रात्रीचे 2 ते 3 वाजलेले होते. आणि नागपूर जिल्हा, त्याच्यामध्ये दिघारी, आराधना नगर इथे एक कुटुंब राहत होतं. आणि या कुटुंबामध्ये नवरा-बायको, त्यांची 2 मुलं आणि त्यांची 70-75 वर्षाची आई, असं संपूर्ण कुटुंब होतं. आणि या संपूर्ण कुटुंबाची डोक्यामध्ये लोखंडी सिब्बल किंवा लोखंडी रॉड घालून हत्या करण्यात आलेली होती. खूप भयानक आणि विदारक असं दृश्य होतं. आणि 11 जून 2018 रोजी हा सगळा प्रकार उघडकीस आलेला होता. कारण रात्रीच्या वेळेला घडलेली ही घटना, अचानकपणे झालेला हल्ला आणि कुणालाही काही समजायच्या आतमध्ये पूर्ण गाढ झोपलेल्या, कुठल्याही प्रकारे या अतिशय निष्पाप अशा लोकांवर हा हल्ला करून त्यांना संपवण्यात आलेलं होतं. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे बघूया. तर कमलाकर पवनकर नावाचे एक 48 वर्षाचे गृहस्थ आहेत. त्यांची पत्नी अर्चना, वय वर्ष 45. त्यांची आई मीराबाई, वय वर्ष 73. त्याच्यानंतर मुलगी वेदांती 12 वर्षाची आणि 5 वर्षाचा हा मुलगा त्यांचा नव्हे, हा स्वतः जो आरोपी आहे याचा मुलगा आहे, 5 वर्षाचा मुलगा कृष्णा. याने या 5 व्यक्तींची, 2 मुलांसह 3 मोठ्या माणसांची खूप निर्दयी अशी हत्या केलेली होती. हत्येचा तपास सुरू झाला आणि तपासाअंती जे भयानक असं वास्तव उघडकीस आलं, हे ऐकून तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. तर हे प्रकरण नक्की काय होतं ते समजून घेऊया. आणि या कैद्याला फाशीची शिक्षा नागपूर खंडपीठाने देखील केलेली आहे. जिल्हा सत्र न्यायालयातून फाशीची शिक्षा झाल्यानंतर याने पुन्हा एकदा अपील केलेलं होतं, परंतु नागपूर खंडपीठाने ही शिक्षा कायम ठेवलेली आहे आणि एक प्रकारे या मृतकांना न्याय दिलेला आहे. आता हा जो विवेक पालटकर, वय वर्ष 41, फाशी झालेला व्यक्ती आहे, हा अतिशय क्रूर आणि विकृत व्यक्ती होता. याने 2014 साली स्वतःच्या पत्नीची देखील हत्या केलेली होती. आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर याला सुटका मिळालेली होती. हा कारागृहातून बाहेर आलेला होता आणि त्याचं जीवन जगत होता. पण कमलाकर पवनकर आणि विवेक पालटकर या दोघांचं नातं काय? विवेक पालटकर हा आरोपी आहे. 2014 साली पत्नीची हत्या करून जेलमधून बाहेर आलेला आहे. आणि हा कमलाकर पवनकर यांचा हा मेहुणा आहे. म्हणजे कमलाकर पवनकर हे विवेक पालटकर यांच्या घराचे ते जावई होते आणि यांचा रिअल इस्टेटचा नागपूर भागामध्ये व्यवसाय होता. तरी देखील म्हणजे यांनी स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर हा व्यक्ती जेलमध्ये गेला. याची 2 मुलं हे कमलाकर पवनकर स्वतःच्या घरामध्ये सांभाळत होते. एवढं करून सुद्धा याच्या सुटकेसाठी, कोर्टातून मुक्तता करण्यासाठी 5 लाख रुपयाचा खर्च देखील यांनी केला होता. असं सगळं असताना हा जेलमधून बाहेर आला विवेक पालटकर. आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर याचं हा अतिशय विकृत मनोवृत्तीचा माणूस तसाही हा होताच. कारण यांनी स्वतःच्या बहिणीला संपवलं, स्वतःच्या घरच्या जावयांना संपवलं, त्यांच्या मुलीला संपवलं, स्वतःच्या मुलाला संपवलं आणि स्वतःच्या बहिणीच्या सासूबाईंना संपवलं. त्याचबरोबर हा जेलमध्ये असताना एका कैद्यासोबत याची हातापाई झाली, हमरीतुमरी झाली आणि त्या कैद्याच्या डोक्यामध्ये याने दगड घालून याला मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. म्हणजे अनेक हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गुन्हे या विवेक पालटकरच्या अंगावर दाखल होते, गुन्हे दाखल झालेले होते. तर 10 जून 2018च्या रात्री विवेक पालटकर हा कमलाकर पवनकरांच्या घरी आला. म्हणजे आपली बहीण ज्यांच्या घरी दिलेली होती त्यांच्या घरी आला आणि
घरी आल्यानंतर जी आपल्या नेहमीची व्यक्ती आहे, या नेहमीच्या व्यक्ती जर का आपल्याकडे आली, तर आपण सर्वसामान्यपणे अशा व्यक्तीला घरामध्ये घेतच असतो, तसं त्यांनीही घरामध्ये घेतलं. तर ह्या जो विवेक आहे, याचं आणि कमलाकर यांचं 5 लाख रुपयांवरून काहीतरी भांडण होतं, कारण याची गावी 10 एकर शेती होती आणि विवेक पालटकर यांच्यावर जो खर्च झालेला होता कोर्ट कचेऱ्यांच्या मागे जाण्यासाठी, यांना सोडवण्यासाठी, तो 5-1 लाखाचा खर्च होता. आणि कमलाकर यांना अशी अपेक्षा होती की हा जो विवेक आहे, हा बाहेर आल्यानंतर हा खर्च भरपाई देईल, कारण याच्याकडे शेती होती, सगळं काही होतं. हा यांना पैसे द्यायला तयार नव्हता आणि याच्यावरून 8 दिवसापासून यांच्या घरामध्ये यांच्यामध्ये कुरबूर चालू होती. आणि 10 जूनच्या रात्री हा घरी आल्यानंतर अनपेक्षितपणे घरी आला. यांनी त्याला घरी घेतलं. काही त्यांचं जेवण खाऊन जे काही असं ते झालं असेल आणि अचानक रात्री 2 ते 3 वाजता लोखंडी सब्बल, आता सब्बल काय प्रकार आहे किंवा सब्बल हे काय अवजार आहे, हे जर का आपल्याला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि रात्री 2 ते 3च्या सुमारास या विवेकने कमलाकर पवनकर यांचं अख्खं कुटुंब संपवलं, निर्घुणपणे हत्या केली आणि पुन्हा एकदा याच्यावर गुन्हा दाखल होऊन 27 मार्च 2024 रोजी नागपूर खंडपीठाने पुन्हा एकदा फाशीची शिक्षा मुकर्रर केलेली आहे. याचं कारण असं आहे की गाढ झोपेत असताना हत्या केलेली होती, थंड डोक्याने हत्या केली होती आणि विनाकारण हत्या केली होती. एक स्वतःचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाची भाची, त्यांच्या घरचे जावई कमलाकर, स्वतःची बहीण अर्चना आणि तिच्या सासूबाई, वय वर्ष 73, एवढ्या निष्पाप लोकांची निर्दयीपणे हत्या केल्याबद्दल त्याची शिक्षा कायम ठेवलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला 2014 मध्ये त्यांनी त्याच्या पत्नीची हत्या केली होती, त्याच्यातून त्याला सुटका देण्यात आलेली होती, तरीसुद्धा हा व्यक्ती न सुधारून या विकृत मनोवृत्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केलेली आहे. खरं तर न्यायालयामध्ये न्याय प्रत्येकाला असतो. न्यायालय दोन्ही बाजूनी विचार करत असतं आणि सारासार असा विचार करून योग्य तो निर्णय देत असतं. आपण सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवावा. यातच आपली सगळ्यांची भलाई आहे. कायद्याचा मार्ग पत्करावा. यातून शिकण्यासारखं काय म्हणाल तर शिकायचं काय? नातेसंबंध असतात, नातेवाईक असतात, हे आपलेच असतात. पैशाचे व्यवहार एक जागी असतात आणि आपले नातेसंबंध एक जागी असतात. पैशाचे व्यवहार चोखपणे करावे आणि एका ताटामध्ये जेवावं, हेच खरं नातं जपण्याचं गुपित आहे. ही स्टोरी, ही सत्य घटना आणि ही झालेली फाशी, याच्याबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करा. आपण हा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे दररोज सत्य घटना 7:45 वाजता आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच आगळ्या वेगळ्या क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.